चिंगी बाळा, हे बघ ऐक, बाप्पा त्याच्या घरी का जातो माहिती का? पुढच्या वर्षी लवकर परत येण्यासाठी. हा पण तो आता झाला ना आणि परत जातोय. मी नाही. अगं अगं चिंगे, अगं त्याला काम असतात म्हणून तो जातो ना बाई. आणि तो गेला वर परत कधी येईल आपल्याला कळत पण नाही, माहितीये का? इतका पटकन येतो. नाही, मला माझा गणपती बाप्पा हवाय. सारखं काय दरवर्षी रडते का? ए आई अहो काय झालं? अरे थांब देऊ का? थांब जरा. हे बघ, इकडे हे बघ, बाप्पा विसर्जनाला जातात ना तेव्हा सगळ्यांनाच वाईट वाटतं, पण जेव्हा बाप्पा आपल्याकडे येतो का नाही तेव्हा त्याच्या आगमनाच्या दिवशी आपल्याला आनंद होतो. आणि बाप्पा जर त्याच्या घरी गेलाच नाही तर पुढच्या वर्षी परत कसा येणार? हो की नाही? नारायणचं नाही, मला माझा गणपती बाप्पा हवाय. अगं बाळा, मला सांग, तू माझ्याशिवाय बाबांशिवाय राहू शकतेस? हा. नाही ना? मग बाप्पाला पण त्याच्या आई बाबांची आठवण येते. जाऊ दे ना त्याला त्याच्या घरी. नको ना रडू बाळा. मग आपण एक काम करूयात ना, त्याच्या आई बाबाला इथेच घेऊन येऊयात ना. आ? बाप्पा, तुझ्या आई बाबांना आम्ही इथे घेऊन येतोय. तू नको जाऊस कुठे. मी बोलले आईशी. गो बाई, काय करायचं या पोरीला? समजू माझे गुडघे गेले आहेत. काय करायचं? समजव तुझ्या लेकीला. काय झालं? काय बघ, सांग तिला. ये चिंगी इकडे ये. ए इकडे काय? समजव पहिले तिला. हा मग समजावतो. आम्हा- काय झालं? बाबा, कोणाकडे 5 दिवसाचा गणपती असतो, कोणाकडे 7 दिवसाचा गणपती असतो, कोणाकडे 11 दिवसांचा गणपती असतो. पण आपल्याकडे एवढा कमी दिवसांचा गणपती का असतो? आपण अजून थोडे दिवस गणपती बाप्पाला ठेवून घेऊयात ना. असं अचानक नाही ठरवता येत. हा आता बाप्पाला जाऊ दे, पुढच्या वर्षी आपण ठरवूया ना. नक्की. नाही, मला माझा गणपती बाप्पा हवाय. चला 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 चला, विसर्जनाची तयारी झाली वरती. चला निघूया आपण. चला निघूया. मला माझा गणपती अरे बाप्पा माझ्या सोनाटे, काय झालं आमच्या सोनडीला? काय झालं? हा काय झालं? असं रडायचं नाही रे. ते सांगायला. नाही रडायचं. मला माझा गणपती बाप्पा हवाय. अगं चिंगुडी, हे बघ, तू गणपती बाप्पाला असा रडत निरोप दिलास ना तर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी येणारच नाही. खरंच? मग हे बघ, आता ना असं शांततेत बाप्पाला निरोप द्यायचा. आणि तुला काय काय हवंय ते सगळं सांग बाप्पाला. बाप्पा सगळं देणार. हा, चल आता रडू नको. चल बरं, चला. ये या या या. आता प्रार्थना. चला चला आता. हात जोडा. बाप्पा, तू आमचं सगळं विघ्न दूर केलंयस. तुझं आगमन आनंदात पार पडावं म्हणून तू यायच्या आधीच योजनाला सद्बुद्धी देऊन तू सत्य जगासमोर आणलेस. आता इंदू मावशी, नंदू दादा, वर्षाताई ह्यांच्यात जरा वाद आहेत, पण इंदू मावशींना बघून मला असं वाटतं की फार काळ नाही चालणार आहे. हा वाद मिटेल लवकरच. आता फक्त यांना यांच्या कामात यश येऊ देत. ते जे काही ठरवतील ते नीट विचार करूनच ठरवतील. पण बाप्पा, तुझा आशीर्वाद कायम आमच्या सोबत असू देत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गण 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 गणपती बाप्पा. नको रडू बाळा. नाही, आता नाही रडायचं. बस बस बस. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. आई आई, चला चला लवकरच निघूया हो. एकदा का ते बाप्पाचं विसर्जन सुरू झालं ना तर ट्रॅफिक मिळेल किती सांगू नाही शकत. चला लवकर. कुठे निघालात? आनंदी, ते मी आम्ही लंडनला जातोय. यावेळेस ना आई बाबा सुद्धा सोबत येत आहेत. नाही म्हणजे तेवढीच त्यांची हवा पालट. आणि ते येतील 15-20 दिवसात ते परत येतील. आई लगेचच निघताय? नाही म्हणजे बाप्पाच्या दर्शनाला खूप वेळा बोलवलं तुम्हाला, आला नाही तुम्ही? दर्शनाला येणारच होते अगं मी, पण अगं वेळ नाही मिळाला. आणि अगं हे बघ ना, हे सगळं एवढं पॅकिंग. ते काय बोलताय तुम्ही? समोरच राहतो आम्ही तुमच्या. 5 मिनिटं येऊन गेले असतात ना.
आनंदी आनंदी खरं तर कसं यायचं हे कळत नव्हतं ग. म्हणजे आनंदी, राघव भाऊजींच्या वेळी आम्ही कसे वागलो तुमच्याशी? तुला किती वेळा सांगायचं ग की पोरीला एकटं सोडून जायचं नाही म्हणून? आई, अहो काय झालंय तुम्हाला? अगं तुला काय अक्कल बिक्कल की नाही? त्या राघवनी एवढं मोठं प्रकरण करून ठेवलंय आणि तुझं काय आहे? हे बघ, तुझी आणि आनंदीची मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण आता यापुढे ही मैत्री चालणार नाही. अगं तू माझी सून आहेस, मला त्याचा विचार करावाच लागतो. चल बरं, चल. त्या कठीण प्रसंगात खरं तर आम्ही तुमच्या सोबत असायला हवे होतो. प्रसंगच तसा होता. अहो वहिनी, पण आता सगळं ठीक झालंय. जे सत्य आहे ते लोकांसमोर आलंय की नाही, मग झालं तर. पण आनंदी, किमान आम्ही तरी विश्वास ठेवायला हवा होता ना ग. आनंदी, सॉरी. खरंच बरं झाला तू मला किमान इथे तरी भेटलीस. मला निदान तुला सॉरी तरी म्हणता आलं, नाहीतर हे गिल्ट ना मनातच राहिलं असतं. हे पाय माझ्यावर तुम्ही सॉरी कशाला म्हणताय? सॉरी वगैरे काही म्हणू नका. मी काय म्हणते, तुम्ही बाप्पाच्या दर्शनाला नाही आलात ना? आम्ही बाप्पाचं विसर्जन करतो, सगळेजण गच्चीवर गेलेत. तुम्ही येता थोडा वेळ? नाही आनंदी, आनंदी अगं हे बघ ना, अगं आम्ही निघालोय. थोडा वेळ काही फरक पडत नाही. थोड्या वेळ येऊन जा, सगळ्यांना भेटा, सगळ्यांना बरं वाटेल. बोलते काकू, अहो आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे गच्चीवर, या हा नक्की, वाट बघतोय आम्ही. या या या, वाट बघतोय. अगं गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा. पाटकर, हा? चांगली तयारी केली आहे नाही? हे गच्चीवरल्या हौदामध्ये गणपतीचं विसर्जन, त्यामुळे एक बरं झालं, लोकांना त्रास नाही आणि शिवाय पर्यावरणाचाही तोल राखला जातो. माधवराव, अहो सगळे गणपती आपल्या आनंदीने बनवले आणि ते सगळेच्या सगळे शाडूच्या मातीचे आहेत. ते एवढ्याशा पाण्यात सुद्धा सहज विसर्जित होऊ शकतात. चला 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 अर्चना, चला. बाप्पा आला. आणि हे बाप्पा रुसलाय. अरे राघव, तुला आता कोणी त्रास देत नाही ना? नाही. तेच असं तर मला सांग, बघतोच त्याला. आता मला राघववर पूर्ण विश्वास आहे. आधी नव्हता, नाही, आधी पण होता. बाप्पा आलोच आलोच. अगं बाप्पा, ये ये सगळ्यांच्या आलो, ये, गणपती ये. विसर्जन होणार आहे. हो ना. हा, होणार आहे की नाही? बाप्पाच्या गळ्यातली माळ पण काढणार. अगं माळ काढणार आहे सगळ्यात. तुमच्या पण काढणार की नाही? हे तुमच्या पण काढणार, हो. सगळ्यांच्या काढणार. आणि बरं का चिंगी, आत्ताच आपण घरून आणलं का नाही त्याला, मग आता पुढच्या वर्षी तो परत येणारच आहे ना. आता येणार येणार. लढायचं नाही. हा? आई काय करते बा? आई काय करते? काय मग, म्हणजे आता कसं चाललंय? जॉब सोडला असं कळालं? नवीन जॉब बघितला की नाही? मी आता सध्या तरी आपला सण एन्जॉय करतोय आणि छान आहे ना, फॅमिली सोबत असतो कायम, बरं वाटतं. हो रे. बाकी पुढचं पुढे बघू. हो, आता एन्जॉय कर मस्तपैकी. म्हणजे कसं, एकदा कामात अडकल्यावर वेळ मिळत नाही ना रे. अहो काय नाही. आता आपला बाप्पा जातोय ना, बाप्पा आहे तोपर्यंत मला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. बोल ना. तुम्ही जे काही सांगताय ना ते सगळं पटतंय मला. तुमच्या जॉब संदर्भात बोलतेय मी. हे बघा, तुम्ही म्हणताय ना की लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीये, वकील म्हणून तुमचा फायदा घेतला जातोय. मग कशाला जायचंय यांच्याकडे काम करायला? तुम्ही काम करायला गेलं तर तुम्हाला त्रास होणार ना. मग एक काम करूयात ना आपण, तुम्ही स्वतःचं काम सुरू करा. म्हणजे स्वतःची फर्म
फॉर्म वगैरे मला नाही कळत, स्वतःचं ऑफिस सुरू करा. हे बघा, तेवढे हुशार आहात की, तेवढा अनुभव आहे तुम्हाला, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. आता त्या बाई नव्हत्या का आल्या आपल्या घरी केक घेऊन तुमच्याकडे, मग आपण करायला हवं ना. आनंदी आनंदी, खोलते काकू आणि वहिनी आले. थांबा, आलेच. आलात तुम्ही? या या, चला. आनंदी, सॉरी आणि थँक्यू सुद्धा. तू आम्हाला बोलवलंस, माझ्याशी बोललीस. खरं तर ना आनंदी, मला गेले कित्येक दिवस तुझ्याशी बोलायचं होतं. मला तुला सॉरी म्हणायचं होतं. अहो, मला कळतच नव्हतं कसं म्हणू ते. आनंदी, माझी खरं तर चूक झाली ग. जेव्हा तुला तुझ्या ह्या मैत्रिणीची जास्त गरज होती तेव्हाच मी तुझ्यापासून लांब गेले. आणि आता मी नेमकं निघताना आपल्यातले संबंध असे बिघडलेत ना, हे खरं तर मला सहनच होत नव्हतं. तुला कसं फेस करू आणि तुला कसं सॉरी म्हणू हे कळत नव्हतं मला. आनंदी, खरं तर सीमाची यात काहीच चूक नाहीये. म्हणजे तिला भेटायचं होतं, तिला बोलायचं होतं तुझ्याशी, पण अगं मीच अडवत होते. खरं तर सीमा आत्ता आली आहे ग, पण मी इतके वर्ष राहतेय ना तुमच्या समोर. राघवला इतके वर्ष झाले पाहतेय, पण मीच विश्वास नाही ठेवला. खरंच चुकलं ग माझं. सुलक्षणाताई, राघव, जमलं तर मला माफ करा. हो प्लीज, माफी वगैरे मागू नका, परिस्थिती तशी होती. नाही, पण अशाच प्रसंगी आपल्या माणसाची साथ लागते ना. पण खरं सांगू का, ते सगळे आरोप ऐकून ना आम्हालाही असंच वाटायला लागलं. पण आता जेव्हा सगळं खरं समोर आलंय ना, पण तुमच्याशी कसं येऊन बोलावं हेच कळत नव्हतं. तुम्हाला आवडेल नाही आवडेल खरं समजत नव्हतं. आता आपले संबंध पहिल्यासारखे राहतील नाही राहतील या विचाराने ना बोलायची हिंमतच होत नव्हती ग. हे पाय माझे काकू, अहो असं का विचार करताय तुम्ही दोघी? हे बघा, तुम्ही आमच्या कुटुंबाला अनेक वर्षापासून ओळखताय की नाही, आम्हीही तुमच्या कुटुंबाला अनेक वर्षापासून ओळखतो. आम्हाला काही मदत लागली तर आम्ही तुमच्याकडेच येणार ना, आणि तुम्हालाही काही मदत लागली तर कोणाकडे जाणार? आमच्याकडेच येणार ना. मग असं का विचार करताय बरं तुम्ही? वहिनी, खरं सांगू, मी जेव्हा गावाकडून मुंबईत आले ना, पहिल्यांदा आले लग्नानंतर, तेव्हा मुंबईत येऊन मला असं जाणवलं की शेजारचे आहेत ना ते आपले नातेवाईकच बनतात. मग आपण आपल्या नातेवाईकांची भांडत नाही का? रुसवे फुगवे होतातच ना. ते तसेच धरून बसतो का? विसरतो की नाही? ती आपलीच माणसं असतात. तुम्ही पण आमचीच माणसं आहात. आता ते सगळं विसरून जा काकू, सगळं विसरा बरं. त्यात आता छान आपण बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करूयात. गणपती बाप्पा मोरया. चिंगी, चिंगी, ये चल. अगं आता पुरे. हे बघ, आता बाप्पाचं विसर्जन करायचं आपल्याला, तर रडायचं नाही आता. सुरू करूयात आरती. सुख करता सुख करता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची.
गणपती बाप्पाच्या गळ्यातला हार काढला. सगळ्याच बाप्पांच्या गळ्यातला हार काढला चिंगे. राघवा काय ग? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा हवाय. बाळा आता विसर्जनाची वेळ झालीये, ये आता ये. चिंगी चिंगी चिंगी, हे बघ तू अशी रडलीस ना तर बाप्पाला वाईट वाटेल. मग तो पुढच्या वर्षी आपल्या घरी येणार नाही. चालेल तुला? नाही, तो आलाच पाहिजे. मग रडू नकोस बरं. चल म्हण गणपती बाप्पा मोरया. चला. मंगल मूर्ती. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. आनंदी, मला दे प्रसाद. हो हो, थँक्यू. बरं आनंदी, आता निघते मी. एक खूप छान वाटलं तुला भेटून. तुझ्या रूपातनं मला एक खूप चांगली मैत्रीण भेटली. मला सुद्धा. मी पण येते ना खाली, इराला भेटायचंय मला. अगं हो चल. तिला जर कळलं ना तू भेटली नाहीस तर ती पण रडायला लागेल. आनंदी तू किती जीव लावलास गे इराला. फक्त तुझ्यामुळे ना इराचं इतकं चांगलं बारसं झालं. थँक्यू, सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू. थँक्यू कशाला म्हणताय तुम्ही मला? खरं सांगू का, लळा लागला होता मला तिचा. मला खूप आठवण येणार ना तिची. मी येऊ का आता तिला भेटते. आणि तुम्ही परत कधी येणार भारतात? येईन, नेक्स्ट इयर येईन. हे पण तोपर्यंत आपण फोनवर बोलत राहू. चालेल. आनंदी, मी नेक्स्ट इयर येण्याआधी तुझ्याकडे गुड न्यूज असू दे. सीमा बरोबर बोलते हा. अगं वर्ष झालं ना तुझ्या लग्नाला. संकट काय ग, आली आणि गेली. पण आता तुला बाळाचा विचार करायला काहीच हरकत नाहीये. बरोबर बोलते ना मी सुलक्षणाताई? बरोबर बोलता. किती वाजता उठणार आहे विमान तुमचं? हो आता निघतोच आम्ही. पण तुम्ही सांगा बरं का त्यांना. कसं आहे ना, वेळेत मनावर घेतलं की मुलांना त्रास नाही होत. आणि आनंदी, आमची इरा पुढच्या वर्षी आली की तिच्याशी खेळायला एखादी मित्र किंवा मैत्रीण असायला हवी ना. मी इराला भेटते हा खाली. तुम्हाला पण उशीर होत असत ना? लाजली वाटत. हो, ते विचार चालू आहे तिच्या मनात म्हणून ते लाजली. हो. ए अर्चना, दे का दे. आनंदी, हे आनंदी, तू का रडते? ऐक ऐक, हे बघ. हो, त्यांनी सगळ्यांसमोर असं नको विचारायला होतं. पण ऐक ना, नको रडूस, वाईट नको वाटून. वाईट कसं नाही वाटणार सांगा बरं तुम्ही मला. किती खाजगी प्रश्न आहे. त्यांनी असं चार चौकात विचारायला हवं होतं का? काकूंना कळायला नको का? अगं तुम्ही बायकांना खरंच खूप हळव्या असतात. एखादी गोष्ट तुमच्या मनात आली ना की पटकन बोलून मोकळ्या होतात. विचार नाही करत आपण कुठे काय बोलता होते. कोलतेंचं तसंच झालं. त्यांनी आपुलकीने विचारलं, फक्त जागा चुकीची होती. मी काय उत्तर द्यायला हवं होतं तिथे? चार चौघांमध्ये काय उत्तर द्यायचं मी? नाही समजा एखादी जोडपं खरंच प्रयत्न करत असेल आणि त्यांना बाळ होणार नसेल, असं चार चौघात हा प्रश्न विचारला तर त्या बाईला किती त्रास होत असेल. काय उत्तर द्यायचं तिने सगळ्यांसमोर? त्यात मी असं खाली उतरून आले. काय वाटेल त्यांना की आनंदीला बाळ नकोय किंवा आपल्या दोघांना बाळ नाही होणार आहे? अगं ऐक, असं काही नाही आनंदी. ऐक ना, ते बघ त्यांना काय वाटलं त्याचा तू विचार करू नकोस बरं. तुला ऑकवर्ड वाटलं म्हणून तू निघून आलीस, पण तरी सुद्धा तू त्यांना काही उलट बोलली नाहीस. त्यांच्याशी नीट बोलूनच तू खाली आलीस. कोणाला काही वाटलेलं नाहीये. आणि जरी वाटलं तू त्याचा विचार करायचा. आणि ऐक, ह्याच्या पुढे चार चौघात कोणी तुला असा प्रश्न विचारणार नाही. ह्याची जबाबदारी मी घेतो. रडू नकोस, रडू. पण तरी असं नव्हतं विचारायला हवं ना काकू. चुकलंच त्यांचं. काय विचार करेल माझ्याबद्दल? नाही कोणी विचार कर. शांत शांत.